आमच्या समोर आमच्या दोघांसमोर असं चॅलेंज आहे. एक चप्पल चॅलेंज घालून गड वरती चढायचं. चालायचं. हा बघूयात करतोय कारण की मी त्याच्यात मी टोपी पण आणली नाही म्हणजे मी गरमीने आतमधून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आणि मुळात शिवाजी महाराजांचं नावच शिवाई देवीचं नाव. हे तो पाय घसर म्हणा एकदा तुम्ही कुठं. जय शिवाजी. अरे आवाज आ सकता क्या अंदर. हा हा गवा 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 पडायला लागलो. शूटिंग विचार करते हे जस्ट पहिले लोक कसे जायचे यार. मी तर खूप पायाने आहे आणि हे पाय नको ठेवू. अरे मित्रांनो आजचा जो सफर आहे खूप ॲडव्हेंचरस होणार आहे. खूप म्हणता येईल खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तसं आहे जॉग्राफी डिपार्टमेंटचं आहे आणि आम्ही सगळेजण चाललो आहोत. खूप साऱ्या जागी जाणार आहेत. तुम्हाला ते सरप्राईज आहे की कुठं कुठं आम्ही जाणार आहे. ठीक आहे. सो मी बॅच लावला हा. सो ह्याच्यावरनं थोडा अंदाजा लावा आपण कुठं जाणार आहोत. पहिलं मी उठलो झोपेत ना. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो. हे बघा हे आम्ही सकाळ सकाळ उपाशी आलोय. हो हो नवीन फोन घेतलाय. अजून एक तुला नवीन फोन आता येईल. फक्त आम्हाला सोडायला आलेत हे लोक. आम्हाला माहिती नव्हतं मेन म्हणजे आज जाणार आहे म्हणून आम्ही आलो होतो खरं तर. अरुण सर काय म्हणता. चला की तुम्ही पण येणार होतो. जायली ना. नाही हॅलो एव्हरीवन. होय blood sugar from day one. कोरोना नंतर पहिल्यांदाच आपण महाविद्यालयातील भूगोल विभागाची सहल काही निवडक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी नेत आहोत. तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन आणि एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तुम्ही सगळे आज या ठिकाणी थोडे का होईना परंतु आलात त्याबद्दल भूगोल विभागाच्या वतीने मी प्राध्यापक डॉक्टर गणेश मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज या सहलीमध्ये आपण वेगवेगळ्या अंगाने ही सहल आपण करणार आहोत. पहिलं आपण ऐतिहासिक पर्यटन केंद्र शिवनेरी किल्ला पाहणार आहोत. दुसरं आपण धार्मिक पर्यटन केंद्र अष्टविनायकापैकी विघ्नेश्वर ओझर या ठिकाणी भेट देणार आहोत. त्यानंतर आपण भौगोलिक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी नैसर्गिक ब्रिज बेल्ले जो आणे घाटामध्ये आहे तिथं आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण जेवण करणार आहोत आणि सहलीचा आनंद यावा म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःचे डबे आणलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे दर्याबाई पाडळी या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेले लवण स्तंभ ज्याला कास्ट टोपोग्राफी असं म्हटलं जातं पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये एक वेगळ्या प्रकारची भूवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात ते पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण निघोज या ठिकाणी कुकडी नदीवर असलेले रांजण खळगे जे आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे तिथं परदेशी पर्यटक सुद्धा येतात ते असे आपण बहुआयामी अशी भौगोलिक सहल पाहणार आहोत. या सहलीसाठी सर्वांनी तुम्ही सर्वजण आलात आणि नक्कीच ही सहल आपली एक अभ्यास सहल आणि आनंददायी होईल अशी मला आशा आहे. तुम्ही सगळे या ठिकाणी मला सहकार्य कराल. धन्यवाद. सर काय म्हणले तुम्ही परत एकदा सांगा. सरांचं म्हणणं सरांच्या सरांनी म्हणले उल्टी करने वाला है.
मित्रांनो उलटी बघू शकता माझी गाडी हे करतोय आम्ही ते टाकून देतो. कोण राहिले का आतमध्ये? नाही सर आपण कुठं आलोय? सरांच्या शर्टावर लिहिलेलं एन्जॉय. सो सर एन्जॉय करणार. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आपण तिथं वेट पाहिजे तर वेटच एन्जॉयला जाऊ. सिस्टमॅटिक आहे मग काहीच भक्ती महाराज आपला बघू शकतात खायला थांबला. तिथं खूप लाईन आहे तर त्यामुळे मी थांबलोय. तर वन ऑफ द बेस्ट हॉटेल म्हणता येईल. भाऊला बरं चांगलं एकदम सगळं. हॅलो. तर या ठिकाणी आपण आकाश मिसळ या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. सगळ्यांनी आपापलं काहीतरी खायचं मागवलेलं आहे. तर सगळ्यांना विचारूया कसं वाटतं, बोला काहीतरी. एकदम छान. माझ्या सरांचं नियोजन एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता, दाखव जरा त्यांना. हे बघा नियोजन काय काय हायवेच्या एअरपोर्टवर आम्ही नाश्ता करतो. येस. तुमचं काय म्हणणं आहे शिवण सर? जरा थोडस माझ्या पोटात पुढे दे, मग मी बोलते सध्या सगळे जरा बुक असले. भूक असले. तुमचं काय म्हणणं आहे? खाणं होते. तर आहे का पंखा चालवला की हवा येते. हे सर तर तिकडे बसते. अनुष्का एक नंबर क्वालिटी काय नाच करतो. कसं वाटतं करा. थोडस साखर कमी आहे पण ठीक आहे. चाय पीने का तरीका, चाय बनाने का तरीका भी थोड़ा कैजुअल है. समझने वाले को इशारा कॉपी है. इसलिए तो चाय मंगाया. तर तुम्हाला आता कसं वाटलं इथं येऊन? एकदम छान सांगा वाटलं. जरा आमच्या audience ला. खूपच छान जेवण. अहो, मी दिसत असेल ना त्याच्यामध्ये. त्यांना दाखव ना. आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. आम्ही इथे आता मिसळ खाल्ली आहे. आता आम्ही मिसळ खाल्ली आहे तर आम्हाला खूप आवडली आहे. तुम्हाला कसं वाटतंय ट्रिपला येऊन? हो. तुम्हाला कसं वाटतंय ट्रिपला येऊन सांगा जरा आमच्या आता लय audience ला. मस्तपैकी हेवी जेवण झालंय वाटतंय असं. जेवण नाही तर नाश्ता होता पण बरं ते नाश्ता असं आमच्यासाठी जेवण असते. खाताडायचं म्हणजे की जेवण. असं पावावर पाव हाणलेले दिसतात पावावर guys पाव यांनी. जरा हात दुखायला लागला तर ह्यांना ब्लॉगिंग द्या. कसं धरले द्या वॉकिंग. तर मित्रांनो जस्ट क्वालिटी एकदम मस्त वाटत आपण तुम्हाला सगळं तरी जस्ट आम्ही आता निघालो जाऊयात. आय थिंक मला उलटा होते जस्ट आधी उलटा होते घरी गेले मी आता तिकडे खाल्लं. देन चला जाऊयात. हे बघा ही आमची बस आहे. हे सरांनी बघा जेमिनीवरनं बनवलंय बघा. चला गाडी चढतात मिक्स होईल त्यांच्यात काहीतरी. हळद कुंकू घेऊन हाती आंबाबाईला विनवू किती, आंबाबाईला विनवू किती, आंबाबाईला विनवू किती. हळद कुंकू घेऊन हाती आंबाबाईला विनवू किती, आंबाबाईला विनवू किती, आंबाबाईला विनवू किती. देवीला आंबाबाईला, देवीला बाईला मळवट भरिला न बाईला सोसन गारवा, गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा. आजाल राजवाल जिंकुनिया एक्साइटेड टू विजिट. फायनली गाईस आम्ही पायथ्याशी आलोय शिवनेरीच्या. इथंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. चला तर बघूयात वरती जाऊन. मला खूप छान वाटलं. अनुष्का आणि मी असे दोघं जण आहेत ज्यांनी चप्पल घालून आलेले. आमच्या समोर आमच्या दोघांसमोर असं चॅलेंज आहे. की एक चप्पल चॅलेंज घालून गड वरती चढायचं. चालायचे. हा बघूयात करतोय कारण की आणि मी त्याच्यात मी टोपी पण आणली नाही म्हणजे मी गरमीने आता मरून जाणार आहे. येस
आमचं पहिलं वर्ष मी आता म्हणजे जेवढे पण गड चढले चुकून मागून चुकून मागून मी चप्पल घालत आलेलो आहे. पण या टायमाला माझं चॅलेंज आहे की हे गड चढणं. पण मी गरीब आहे, माझ्याकडे शूजच नाही. माझं शूज तुम्हाला माहितीच आहे, मला शूज बसत नाही. माझं पाय आताच बघा कसं बघा चप्पल नाही घातली. चप्पल सॉरी. या ठिकाणी आपण आलेला आहे शिवनेरीच्या पायथ्याशी आपण आलेलो मी तुम्हाला सांगतो ही चूक कधीच करू नका. पाहिजे. हा, कारण खूप चढायला लागतंय. चप्पल घालून असं येसाल खाली. चल निघूयात आपण. आता ह्यांनी तर हुडी घातली, आता हे गडबीने मरणार आहेत. बघू आता. याचं मरण झाल्यास आम्ही तुम्हाला नक्की सांगू. लाईक करा, फॉलो करा. अशा पवित्र जमिनीवर मरणं पण खूप मोठी गोष्ट आहे. पण हुडी घालून मरणार आहे त्यांना. कसं वाटतंय ते? हॅलो नमस्कार. तर आज आपण आपल्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीस म्हणजे आपला शिवनेरी किल्ला पाहणार आहोत. तर आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती 7 दरवाजे आहेत ते, आणि गंगा जमुना ही आपली पाण्याची टाकी आहे. आणि आपला सुंदर असा शिवनेरी निसर्गात रमलेला बघणार आहोत. सर चप्पल घातली आम्ही. माझ्याकडे शूजच नाही. माझा शूज बसत नाही. मित्रांनो, हा फक्त दगडगोट्यांचा किल्ला नाही, ही ती जागा आहे जिथे स्वराज्याचं पहिलं स्वप्न पाळण्यात खेळलं गेलं. विचार करा, याच वाटेवरून जिजाऊ चालले असतील, याच वाऱ्याने शिवबांना अंगाई गायले असेल. जेव्हा आपण इथली माती कपाळाला लावतो तेव्हा कळतं की आपण किती भाग्यवान आहोत. इथं पायऱ्या आम्ही मोजल्या नाहीयेत, पण आम्हाला ह्या पायऱ्या चढायचे. बघू आता किती पायऱ्या आहेत. वरती गेलो कुठनं ना कुठनं समजेलच. नमस्कार मित्रांनो. हां बोला. नमस्कार मित्रांनो. आता शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहे आम्ही. पुढचं इंट्रोडक्शन सोहेल करेल. काय गाइस आते देखो क्या हो रहा है. शेळी आणि बकरी भाग रहे हैं. गाडी प्रवेशद्वार मेन. तर गाईस आमचे सर बघा मुलांना कसे गायडन्स करतायत. चला सरांकडे. आपण सरांकडे जाऊया. चला. तो गाईस असं काही सीन आहे. माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी आहे, संपलं की संपलं. पण काय सुंदर निसर्ग आहे आपल्या शिवनेरीवर. यस डेफिनेटली खूप सुंदर. फुलांची बाग आहे तिथलं. फुलांची बाग आहे. हां बोल. तर आपण आता सध्याला 4थ्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. बाकीचे दरवाजे आपण पुढे बघू. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. असं पाहिजे ताकद बघ त्या पोरांच्या अंगात. ही सगळी एनर्जेटिक आहेत सगळी. सगळी एनर्जेटिक आहेत मुलं. तुम्हाला काय म्हणाल? आमची सगळी दाखव रे जरा. हे बघा रुमाल बांध, कोण काय टोपी घाल, कोण आयडी कार्ड गाळात बांध. ते तर चष्माच घालून फिरतोय. ते तर बघा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. ह्याला टोटल किती पायऱ्या आहेत चढायच्या असे? खूप कमी चढायला. पण पहिलं कसं होतं मग? पहिले पायऱ्या आता केल्या. हा आधी डायरेक्ट होतं. डायरेक्ट. सगळं दगडी मातीचं बांधकाम. मग ह्याच्यासोबत असा इतिहास एक घडलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथं झालाय. देन अजून एक कुठला इतिहास आहे का ह्याच्याशी जोडलेला, ज्याने सुवर्ण अक्षरात असं इतिहासामध्ये लिहिलं जातं? कुठला पाहिजे? पूर्ण इतिहास सुवर्ण अक्षरात आहे इथला. जुन्नरचा. एखादा जुन्नर प्रसंग. हा किल्ला बांधलाय कशासाठी माहिती तुम्हाला? का बांधलं सर? तर इथला रोड जो नाणेघाट म्हणतो आपण, हा तो पठार आणि कोकण हा, आहे yes. जोडणार आहे. Yes. नाणेघाटचा मार्ग हा पहिला व्यापारी मार्ग होता प्रमुख, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी काय शिवनेरी सारखा किल्ला बांधला. येस सर. हा असं जुने पायऱ्या आहेत का पहिल्याचे की दगडातनं कोरून बनवलं? हा या जुन्या पायऱ्या आहेत. जुन्या पायऱ्या आहेत का? त्याची एनर्जी तुम्हाला बघायची का मी कसं करतो? माझी एनर्जी सगळीकडे पास होते असं म्हणता येईल. सॉरी मी हा सर, डिंबे धर्माचं बॅक वॉटर ना. एवढी वैतागलीस?
लहान पोर बघ. I'm very excited to explore this incredible place. एक महत्त्वाचा भाग आहे इतिहासाचा हा किल्ला. मित्रांनो खरं ऊन आहे बट थांबायचं नाही. मेन म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं चप्पल मी घातली 2 वेळा घसरली. ती किती वेळा घसरली गो. हे तुझं पाय घसरला ना एकदा 2दा कुठं विचारी. आता पुढं अजून जायचं 10 पायऱ्यांची बाई. ऐकत आपण सध्या हत्ती दरवाजा पाशी पोहोचलेलो आहे तर आपण आज जाऊ. अजून एक दरवाजा आहे. वाव. तर आता आपण सध्या शिवाई माता मंदिर बघणार आहोत. कसं वाटतं एवढं खूपच छान. आम्ही अर्धा गड चढलेलो आहे. तर महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेस काही मीडिया वगैरे काय नव्हतं. पण भवानी माता ही एक प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान ठेवून ते पूजा करायची आणि तेवढ्याच ताकदीने ती गड किल्ल्यांच्या मोहीम आखायची आणि आपल्या स्वराज्य परकीयांच्या हातातून कसं सुरक्षित राहील याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि मुळात शिवाजी महाराजांचं नावच शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं. काही किल्ल्यावरती तुम्हाला शिवाई देवी नावाने पाहिले मला, काही किल्ल्यावरती भवानी माता नावाने पाहिले मला, पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे की हेतू एकच आहे. हेरिटेज साईट आहे. तर त्या काळात महाराजांनी किंवा त्यावेळेस असणाऱ्या लोकांनी एवढी प्रगती केली आणि स्वराज्य वाचवलं. हेच आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हे गड किल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे आपण पाहिले गड किल्ले पण आपल्या पोरांना त्यांच्या पोरांना पण बघता आले पाहिजे. म्हणून हे गड किल्ले संवर्धन आपण सुद्धा करायचे. तिथं कचरा होणार नाही किंवा त्याची माहिती इतरांना सांगणे की पहिल्या पिढीने आपलीच पिढी होती पहिली त्यांनी किती पराक्रम केले हे सगळं स्वराज्य टिकवण्यासाठी. म्हणून अशा गड किल्ल्यांना आपण भूगोल ऐतिहासिक पर्यटनाच्या निमित्ताने भेटी दिल्या पाहिजे. तिथली माहिती गोळा करून ती 4 लोकांना सांगितली पाहिजे. परंतु त्या माहिती सांगताना त्यात आपलं एवढा साप असेल ते एवढा करून कधीच सांगायचं नाही. जी खरी माहिती असेल तेवढीच सांगायची. आणि माहिती समजा आपल्याला एखाद्या पर्यटन केंद्राविषयी काही समजा डार्क माहिती मिळाली, काही चुकीची थोडीशी आपल्याला तिथं गोष्टी आढळल्या तर ती प्रसारित करायची नाही. जी पॉझिटिव्ह आहे तेवढीच प्रसारित करायची. जी चुकीची आपल्याला थोडी वाटली ती प्रसारित केली आणि त्यांना मोठं होतं असं काही नाही. ओके. तर हे गड किल्ले आता बघा आपण या ठिकाणी जुन्नर हा किल्ला पाहत आहोत तर बरं डागडुजी केलेली आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा हे गड किल्ले काय प्रकार असं हे माहीत होईल. नाहीतर फक्त त्यांना टीव्ही मध्येच पाहता येईल. सर ते जे भिंतमध्ये ते कोरले तुम्ही म्हणता ना ते काय काय टाकले त्यात पूर्वीच्या मटेरियल काळी सांगितलं होतं. भिंती बनवत असताना 2 दगडांच्या मध्ये आता सिमेंट कॉन्क्रीट वापरतात. तर त्यावेळेस चुनखडी आणि गुळ आणि इतर काही पदार्थ शिसम हे वितळून त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करून ते ठेवलं. आजही आपल्याला ते एकदम पॅकमध्ये असलेलं पाहायला मिळतं. आजही दगड त्या ठिकाणी पॅक आहे. फक्त जिथले दगड ढासळले तिथले काय आहे की पर्यावरणाचा परिणाम म्हणून तिथं इरोजन झालेलं त्या दगडांचं किंवा ते दगड फुटलेत तापून झिजलेत म्हणून तिथले फुटलेलं. परंतु तुम्ही पाहत असाल तर त्या 2 सापटींमधलं आजही तुम्हाला इथे एकदम घट्ट असलेलं पाहायला मिळतं. इतका शेकडो वर्षांनी. किती वर्ष झालं? 16व्या शतकात आधी. सेम टू सेम दोन का बांधलेली तटबंदी म्हणजे दरवाजा. काही याच्यावर पहिले काहीतरी टाकत असतील गवताचं असेल, हा. पावसामुळे वगैरे. आणि हे मेन आपण आता सध्या कुलूप दरवाजा पाशी आलेला आहे. तो कुलूप दरवाजा खरंच जसं नाव आहे ना त्याचप्रमाणे आहे. तर आपण बघूया. येस कुलूप दरवाजा. हा 4था आहे.
तर मित्रांनो आम्ही वरती आलोय, एवढं घामाने थकलोय की बसलो आता थोडंशीर सावलीत, मग नंतर परत निघणार आहे. आम्ही फक्त विचार करतोय की जस्ट पहिले लोक कसे जायचे या रस्त्याने, म्हणजे आता तर पायऱ्या आहेत, पहिलं जास्त काय नव्हतं, दगडात कोरलेलं पायऱ्या असायचं, त्याच्यामुळं घसरत पण नव्हतं. बघूयात पुढं आता काय होतं, थोडे ब्रेक घेऊन पाणी वगैरे पितो सगळेजण आम्ही आणि मग निघतो. काय म्हणतं का आपण, काय वाटतं तुम्ही? छान वाटतं एकदम. चालू आहे का? सोबत भांडून काय भेटतं तुम्हाला? पाणी गार आहे. हे तुला कसं वाटतंय रे, आज तू गडावर आलाय? हा, हे तुला कसं वाटतं? इकडे सांगा, कोणीतरी सांगा कसं वाटतंय. तू तर 2-2 फुलं लावून फिरायला लागला. ज्यासाठी एवढ्या वरती चढून आलोय ती गोष्ट आता पाहण्याची वेळ झाली आहे, म्हणजेच आपल्या महाराजांची जन्मभूमी, जन्मस्थळ. पाझर म्हणजे पाझर दगडातून पाणी निघायचं. समजा एका ठिकाणी ओलावा लागला तर तिथं असे खंड खोदले जायचे, जेणेकरून पाण्याला साठा करून ठेवता येईल, पिण्यासाठी ठेवता येईल, किंवा घोडे असेल त्यावेळेस लढाईत वापरायचे घोड्यांसाठी आणि इतर वापरासाठी. तर याला टाका असं म्हणतात, म्हणजे दगडाच्या टाकीने टाकून तयार केलेली टाकी. आता ही त्याला भिंत वगैरे बांधून चौरस केला. तुम्हाला उन्हाळभर इथं तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. आणि अग्निजन्य खडकात या असल्यामुळे यातून पाणी बाहेर जात नाही. यात जेवढं साचले असते ते आहे तसंच राहणार. आपल्या समोर आहे हे गंगा जमुना टाकी आहे. सो बेसिकली हां येस येस, ज्यामधलं पाणी कधी वर्षानुवर्ष तसंच राहतं. हां, कितीही कडक उन्हाळा असला तरी पाणी आहे. मासे पण आहे त्याच्यात. माझ्या हातात फोन. महाराजांच्या वेळी पिण्याचं पाणी साठवण्यासाठी टाक्या होत्या, पाणी स्टोअर झालं. खाली पण उतरू शकतो आपण. ईदगाह आहे. हां, हेलिपॅड बनवलं इथं, हेलिपॅड. 19 तारखेला हां हां, त्यावेळेस मुख्यमंत्री येतात ना. मित्रांनो हे बघू शकतो, हे पहिलेच. व्हिडिओ काढ. कुठून आहे का? माझ्याकडे घे. भूमे. शिवमला बरोबर गाणे आठवतात. आपल्या महाराजांचा जन्म झालेला. मित्रांनो इथं खूप पायऱ्या आहेत आणि हे पाय नको धरू, हे पाय फोन आहे माझ्या हातात. अरे जेवढ्याची तुझी किडनी तेवढाच फोन आहे हा. खाली बघून ये. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडी दगडाचे टाके आहेत. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. बादामी टँक
कडेलोट आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि आणि इथं इथं मस्जिद पण आहे. हे बघा एवढी मोठी मस्जिद आहे. ईदगाह म्हणता येईल ह्याला. आणि तिथे हेलीपॅड आहे, तिथे घर आहे. सो हेलो फ्रेंड, कैसे आप लोग? आई होप आप सब अच्छे होंगे. स्वागत है आपका एक बार फिर से एक नए ब्लॉग में. और आज का टूर हमारा है शिवनेरी, जो हम आए हैं 200 किलोमीटर गाड़ी पे, मतलब बाइक पे. और ये शिवनेरी हिंदी का मराठी बोलायला हवी का? जर शिवनेरी नाही, आणि हे लोक आम्हाला रस्त्यामध्ये भेटलेत. हे खूप चांगले आहेत. हे 550 किलोमीटर वरून आले ते आपला गड किल्ले एक्सप्लोर करायला. हा, हिंदी कशाला? कुठून आलाय? आम्ही आलेलो आहे जळगाव आलेलो आहात का तुम्ही? जळगाव मधून भुसावळ शिवनेरी बघण्यासाठी शिवनेरी बघण्यासाठी आलो होतो. हे एकदम सुंदर असा ठेवलेला आहे आपला महाराजांचा किल्ला, जिथे महाराजांचे जन्म झाले होते. हे एकदम मस्त. गाइस, अरे आवाज आ सकता क्या अंदर? अभी अंदर आप जाके आपको क्या मिला उधर? पानी बताओ. अच्छा ठंडा पानी है, एक मिनट पिके क्लीन वाटर है पूरा. गारे झाड पडायला लागलं. घे शूटिंग घे ना. घेते नाही, ते खाली माणूस आहे. मित्रांनो बघा, हे झाड कुजून पडले ना सर. ते कुजून उन्हाच्या तडाख्यामुळे झाड पडलंय. हे झाड जे आहे ना ते कुजून उन्हाच्या तडाख्यामुळे पडलेलं आहे. माती अशी उन्हामुळे एवढी भुसभुशीत झाल्यामुळे ते झाड आम्ही पडलंय. काही क्षणासाठी घाबरलो, आवडलो खाली जाईल. खूप मजा आली असते. हा, तो आतापर्यंत किती किल्ल्यावर गेलाय तुम्ही? कुठल्या? रायगडला पण गेलाय? रायगड खूप अवघड आहे. तुम्ही आता कुठे जाऊन आलात? कुठं जाणार आहात? कुठल्या शाळेच्या? उस्कान मावळ. पुण्याच येते की आपण? बघा सगळी पोरं आहेत. एवढ्या एक्साइटमेंटनी येतात हे सगळी पोरं. आणि आम्ही एवढ्यातच थकलो. सगळेजण येत आहेत. हे 3 किल्ल्यावर जाऊन आलेत. माझं पहिलाच आहे. ह्याच्यातच हिचा जीव अडकला. काय आवडलं इकडलं सगळं? म्हणजे सगळ्यात जास्त काय आवडलं? आपलीच शेवट शिवाजी महाराजांचा पाळणा का? येस. परत येणार आहे का? चला जोताना. चालते जावा खाली आपण. ओके बाय. नाव काय तुझं भाऊ? बाय. प्रत्येक गड मला घडवतोय, मला प्रलभ करतोय. शिवनेरीचा हा धडा मी कायम काळजात साठवून ठेवेन. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक प्रवासात, एका नवीन शिकवणीसह. कारण इतिहास वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही जाऊन राहणार. खूप अवघड आहे. पडला. शेट